नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत. हा रुमाल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर या पुढचा आपण पाहूया. आता लेव्हेंडर कलर घेतलेला आहे. तर आता आपण पाहूया की आपण पुढे कसं करणार. दोरा बोटाला गुंडाळून घेतला. 3 साखळी करायचे. 1 2 3. तर आता या साखळीमधून आपण 2 खांब घेणार आहोत. 1 आणि 2. परत 2 साखळी. आता आपण 2 साखळी सोडून तिसऱ्या साखळीमधून घेणार आहोत. इथे परत 2 खांब घ्यायचे. 1 खांब, 2 खांब, परत 1 2 साखळी. दोन आतून परत पुन्हा पुन्हा 1 2 1 खांब, 2 खांब, 1 2 2 साखळी. 2 साखळी, 2 खांब आणि मध्ये 2 साखळ्या खालच्या या सोडायच्या. एक आणि 2, परत 2 खांब, सॉरी 2 साखळी झाले आणि आता हे 2 खांब. 2 साखळी, 2 खांब, 1 2 1 2 1 2 साखळी, फ्रेंड्स, तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा. आणि अजून मी व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या डिझाईन, कोणते कलर रुमालाची वापरू शकते ही आयडिया मला कमेंटमधून द्या तुम्ही. पण प्लीज नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. असाच राऊंड आपण हा पूर्ण करून घेऊया. ही डिझाईन आता अशी दिसते. तर पूर्ण आपण गोल केल्यावर कशी दिसते ते पाहूया. सहकार्य कायम असू दे. आता आपण पाहूया. आता फेंट गुलाबी कलर घेतलेला आहे. तर आता पुढे पाहूया. चमकीची लोकर घेतलेली आहे. आता परत आपण सुरुवातीला 3 साखळी करणार. 1 2 3. तर आता आपण काय करायचं आहे, इथे परत ही 3 साखळी घेतलेल्या आहेत. तर या इथून 2 खांबांच्या मधून खांब घ्यायचा. 1 खांब, 2 खांब
3 खांब आणि 2 साखळी. एक, दोन हातून 3 खांब झाले. आता 1 2 साखळी, परत 3 खांब, 1 2 आणि 3. 1 2 साखळी, परत 2 खांबामधून 3 खांब, 1 2 आणि 3, परत 2 साखळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक आणि कमेंट नक्की करा. एक, दोन, तीन, परत 1 आणि 2 साखळी, परत 2 खांबांमधून 3 खांब, मी ही 10 नंबरची सुई वापरते. तुम्हाला कोणतं सोपं जाईल त्या नंबरची सुई तुम्ही वापरू शकता. मला स्टीलची सुई चांगली वाटते. दोन झाले खांब. आता हे तिसरा खांब, परत 1 आणि 2, त्याच्यामध्ये 1 2 3 खांब झाले. 2 साखळी, दोन हातून खालून एक घ्यायचा, वरतून एक, त्याच्यातून घालून खालून एक, दोन हातून इथून परत घ्यायचा, परत तिथे खालून एक घ्यायचा. असे झाले 3 मध्ये 2 हातून एक आणि 2 हातून 3 खांब झाले. परत 1 साखळी, 2 साखळी, परत खालून एक, वरून एक आणि इकडून 2 हातून 2 हातून 1 खांब झाला, 2 खांब झाले आणि हा तिसरा खांब आणि 1 2 साखळी. तर आता ही डिझाईन अशी होणार आहे. हा गोल आपण असाच पूर्ण करून घेऊया. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे डिझाईन कशी करायची हे कळेल. आणि मी असेच नवीन रुमाल अजून टाकणार आहे. आता आपण पुढचा राऊंड पाहूया. आता पण गुलाबी कलरच घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपण घेऊ 3 साखळी. आता आपण ह्या मधल्या गॅप मधून खांब घेणार आहोत. 1 खांब, हे 3 साखळी म्हणजे 1 खांब झाल्यासारखं होतं. तर हा तिसरा खांब,
चौथा खांब, परत 2 साखळी, सॉरी 2 साखळी नाही, ते आपण 4 खांब घेतले. इथे 3 खांब आहेत, तर ह्या इथून आपण परत 4 खांब घेणार. साखळी घ्यायचीच नाही, फक्त प्रत्येक गॅपमधून 4-4 खांब घेत जायचे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असंच पुढे करत जायचं की 4-4 खांब घेत जायचं गॅपमधून. 1 2 3 4 1 2 3 1 2 3 आपण पाहूया ही डिझाईन अशी होते. तर असाच गोल आपण पूर्ण करून घेऊया. आता आपण घेणार आहोत फेंट पिवळा कलर, लिंबू कलर. तीन साखळी घेऊया. 1 2 3. प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत जायचे. 1 2 प्रत्येक साखळीतून एक. सगळ्यात सोपी आणि छान दिसते डिझाईन.
साखळी येत नाही, फक्त खांब येते. एखाद्या ठिकाणी जर आपल्याला लूजिंग वाटत असेल तर खालची एक साखळी सोडून अशी मधली एक साखळी सोडून पुढे घ्यायची, म्हणजे रुमाल बरोबर व्यवस्थित मूग दिसायला नको किंवा टोपी तुम्हाला. मी घेतल्या यातून जायचं 3 आले उन्हातून यातून अजून 3 आले हा राऊंड पूर्ण झाल्यावर रुमाल पूर्ण होईल आपला. तर आपण आपली डिझाईन अशीच कंटिन्यू करूया आणि हा गोल कंप्लीट करूया. आता ही डिझाईन अशी दिसते आहे. तर आपण आता हा गोल पूर्ण असाच करायचा.